12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडणार आहे। निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाची तयारीही पूर्ण झालेली आहे। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। झेडपीच्या 731 जागांसाठी 2624 उमेदवार मैदानामध्ये आहेत। राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूरमधील जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होत आहे। मतदानासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासनाने तयारीही पूर्ण केलेली आहे। थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे। झेडपीच्या 731 जागांसाठी 2624 उमेदवार मैदानामध्ये उतरलेत। पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 4814 उमेदवार मैदानामध्ये आहेत। या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे। निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे। सकाळी 7:30 वाजताच म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्ये या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान करता येईल। झेडपीच्या 731 जागा आहेत आणि या जागांसाठी 2624 उमेदवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। तर झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी बडा नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभा देखील झालेल्या होत्या। अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांनी सभा घेण्याचा निर्णय आपला रद्द केलेला होता, मात्र एकनाथ शिंदे यांच्या सभा पार पडलेल्या होत्या।